नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांना खूप काळजी वाटत असते. आबा खूप टेन्शनमध्ये असतात. आबांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही चांदेकर घराला जो शाप लागलेला आहे तो कला अद्वैतच्या बाबतीत खरं व्हायला नको आहे, असं आबांचं म्हणणं असतं. त्यावेळेस इकडे नैना आणि राहुल त्यांच्या रूमच्या बाहेर उभा राहून हे सगळं बोलणं ऐकत असतात. त्यांना म्हणायचं असतं की नक्की काय आहे, असं म्हणत ते दोघं जणही ऐकत असतात. नक्की शाप कसला आहे, चांदेकरांना कसला शाप आहे, हे बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा इकडे रजनी मात्र आबांना म्हणत असते की आबा शांत व्हा, तुम्ही नका काळजी करू, काही होणार नाही. तेव्हा आबा बोलत असतात की नाही रजनी, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे सगळं. चांदेकरांच्या बाबतीत हे सगळं वाईट घडत आहे, अशा पद्धतीनं नाही घडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी अशा नाही झाल्या पाहिजेत, असं आबांचं म्हणणं असतं. आबांना खूप त्रास व्हायला लागलेला असतो, कारण आबांना दिसत असतं की कला आणि अद्वैतच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडत आहे आणि म्हणूनच आबांना टेन्शन येत असतं. आबा याच काळजीने बोलत असतात आणि म्हणत असतात की काहीही झालं तरीही हे सगळं घडायला नको आहे. तेव्हा रोहिणी मात्र आबांना म्हणते की आबा नक्की काय झालेलं आहे, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय. तेव्हा आबा सांगू लागतात की चांदेकरांना शाप आहे. चांदेकरांना असा शाप आहे की काहीही झालं तरीही चांदेकरांच्या घरचा संसार टिकणार नाही. आणि आता हे कला आणि अद्वैतच्या बाबतीत व्हायला नकोय. सरोज आणि त्याचबरोबर प्रदीपच्या बाबतीतही झालेलं होतं, पण आता पुन्हा असं व्हायला नकोय, असं आबांचं म्हणणं असतं. काही झालं तरी हा शाप खरा होता कामा नये, असं आबांना वाटत असतं आणि आबांना खूप काळजीही वाटत असते. आबा म्हणत असतात की माझ्या लेकरांच्या बाबतीत असं व्हायला नको आहे. म्हणजे चांदेकरांना कधी काळी शाप मिळालेला आहे आणि आता आबांना काळजी वाटायला लागलेली आहे, कारण कला आणि अद्वैत दोघांच्या आयुष्यात जे घडत आहे आणि अद्वैत ज्या पद्धतीनं वागत आहे त्या सगळ्यामुळं आबांना काळजी वाटत आहे. आणि ही गोष्ट आता नैना आणि राहुल या दोघांनाही कळलेली आहे. आणि मग नैना म्हणत असते की चला, आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कळलेला आहे, आता फोडणी कशी टाकायची ते आपण बघूया, असा विचार त्यांच्या दोघांच्याही डोक्यात चाललेला असतो. कारण मूर्खासारखं ते वागत असतात, एखाद्याचं वाईट व्हावं आणि ते आपल्या पत्त्यावर पडावं असा विचार करणारे ही दोघं जण असतात. कारण स्वतःच्या बाबतीत ते कधीही चांगला विचार, स्वतःचं आयुष्य चांगलं जगायचं सोडून दुसऱ्यामध्ये ना खुपसायची त्या दोघांनाही जास्त सवय असते. इकडे त्या दोघांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि मग इकडे नैना मात्र खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की एकतर त्यांचं 1 महिन्याचं जे टार्गेट आहे तर आहेच, पण आता तेही आपण लवकरच संपुष्टात आणायचं आहे. आबांना मात्र काळजी वाटायला लागलेली आहे. आबा म्हणत असतात की काही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित कराव्याच लागणार आहेत. इकडे कला आणि अद्वैत काम करत बसलेले असतात. आज अद्वैत ही घरूनच काम करत असतो आणि त्यासोबतच तिथे कलाही बसलेली असते. आणि त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. दोघांमध्येही छान असा संवाद चालू असतो आणि त्यासोबतच इकडे अद्वैतला फोन येतो. अद्वैत म्हणत असतो की हो, तुमचं काम अगदी वेळेवर केलं जाईल, काळजी करू नका, असं अद्वैतचं सांगणं असतं. आणि अद्वैत क्लायंटशी बोलत असतो. कला पण खुश असते, कारण कलाला टार्गेट दिलेलं असतं आणि त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण करायचं आहे असं ठरलेलं असतं. कला पण ते काम करण्यामध्ये बिझी असते, कारण कलाला डिझाईन पूर्ण करायच्या असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ही बाकीचे स्पेसिफिकेशन वगैरे सर्व गोष्टी बघत असतो आणि त्यानंतर कलाला तो म्हणत असतो की काय चाललंय तुझं, कारण कलाला डिझाईन आठवत नसतात. कला डिझाईन काढत असते आणि ज्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम वाटत असतो त्या डिझाईन नंतर तो कागद फाडून टाकत असते. अद्वैत म्हणतो काय चाललंय खरे तुझं, कसं आहे माहिती आहे का, तुला ना टार्गेट ओरिएंटेड काम करायला जमतच नाहीये. हे सगळं काय चाललंय, हा पसारा मांडून ठेवत आहे, सगळी कागदं फेकून देत आहे. या सगळ्यामध्ये तुला असं वाटतं का की तुझं काम दिलेल्या वेळेत तू पूर्ण करू शकशील, म्हणजे मला विचारायचं आहे तुला, असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे काय, दिलेल्या वेळेतच पूर्ण करणार आहे, तू नको काळजी करू, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो तुला माहिती आहे ना टाईम किती आहे ते. तेव्हा कला म्हणते की हो, तुझ्या टाईमच्या आधी 1 मिनिट मी माझ्या डिझाईन तुला पूर्ण करून देईल, काळजी करू नको, असं अद्वैतला ती सांगत असते. कारण त्याला त्या डिझाईन त्याचे जे क्लायंट आहेत त्यांना ऑनलाईन मीटिंगवरती त्या दाखवायच्या आहेत, त्यांना द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या डिझाईनवरती वर्क सुरू होणार असतं. हे कला आणि अद्वैत यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणत असतो म्हणजे, आणि तो विचार करत बसलेला असतो आणि त्या क्षणी इकडे कला मात्र डिझाईनची कागद कंप्लीट करते आणि अद्वैतला देते. अद्वैत मात्र ते कागद घेतो आणि कला म्हणत असते की बघितलं ना, आणि मग कलालाही तो आता मीटिंगसाठी तिथे बोलवत असतो आणि त्याचबरोबर कलाही आता मीटिंगसाठी गेलेली असते. एवढा वेळ झाला ती डिझाईन काढण्यात बिझी झालेली असते
आणि नेमकी आता जेव्हा ती मीटिंगसाठी तिथं जाते तेव्हा मात्र स्वतःची आवरावर सुरू असते. तिथं अद्वैतच्या शेजारी सोफ्यावर बसून तिची मीटिंग सुरू होणार असते आणि कला मात्र आवरावर करत असते, केस व्यवस्थित करत असते, साडी व्यवस्थित करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, झालं का आता तुझं? आणि ती अद्वैतच्या शेजारी खूपच चिकटून बसते, म्हणून अद्वैत पुन्हा तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहते आणि अद्वैत रागाने तिच्याकडे पाहत असतो. मग आता मीटिंग ऑन करायची असते आणि ऑनलाईन मीटिंग असते, त्यामुळं दोघंही आता मीटिंगसाठी तिथे सज्ज झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत मीटिंगसाठी तयार झालेले आहेत. अद्वैत जेव्हा मीटिंगमध्ये असतो तेव्हा मात्र तो जामच खुश असतो, सर्व गोष्टी खूप आनंदाने करत असतो. खूप छान अशी दोघंही स्माईल देतात आणि मीटिंगला सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मीटिंग ही छान पद्धतीनं करायची आहे. ज्या डिझाईन आहेत त्याही रेडी ठेवलेल्या असतात आणि कला आणि अद्वैत दोघंही मीटिंगसाठी सज्ज झालेले असतात. कारण काहीही झालं तरीही कला आणि अद्वैत हे परफेक्ट कपल नसलं तरीही एकमेकांसाठी पूरक मात्र आहे. कारण ते दोघंजण जेव्हा एकत्र असतात तेव्हा सगळी कामं मात्र त्यांची परफेक्ट झालेली असतात. त्यांना जरी वाटत नसलं, अद्वैतला जरी ह्या गोष्टी वाटत नसल्या तरीही बाकी सगळ्यांना मात्र चांगलंच माहिती आहे की जेव्हा कला आणि अद्वैत एकत्र येतात तेव्हा मात्र एखाद्याचा ते नक्कीच बँड वाजवू शकतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं मीटिंग पूर्ण होते. कला आणि अद्वैत दोघंही त्या मीटिंगमध्ये जे डील आहे ते फायनल होतं. कलाने केलेल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या क्लायंटला खूप आवडतात. अद्वैतच्या चेहऱ्यावरती ती स्माईल दिसत असते आणि अद्वैतही खुश झालेला असतो. त्याचबरोबर कलालाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि कला उठते, अद्वैतला टाळी देते आणि म्हणते की बघितलं का, झालं बघ, करून दाखवलं ना आपण दोघांनी, असं म्हणत अद्वैतला तिने टाळी दिलेली असते. आणि त्याचबरोबर कलाला आनंद झालेला असतो की दोघांमधला आणखी एक मुद्दा समोर आलेला असतो, तो म्हणजे समानतेचा. कारण कला आणि अद्वैत दोघंही वेळेत काम पूर्ण करत असतात, अगदी परफेक्ट असं हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. काम तर पूर्ण झालंय, त्याहीपेक्षा आपल्याला एक मुद्दा मिळालेला आहे, आपल्या दोघांमधली समानता इथं दिसलेली आहे. या गोष्टीचा आनंद कलाला जास्त झालेला असतो. कला म्हणते, एक मिनिट मी आले. कारण अद्वैतने फक्त एवढंच ठरवलेलं आहे की मी भिन्नता लिहिणार आहे. कला मात्र रोज नातं टिकवण्यासाठी समानता काय आहे, समानता काय आहे ते लिहित असते. पण अद्वैतच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. तेव्हा कला म्हणते की हे सगळं काय होतंय. अद्वैत मात्र भिन्नतेचे मुद्दे लिहित असतो आणि नातं तोडण्यासाठीच त्याचे प्रयत्न चाललेले असतात. कलाचं मात्र वेगळं असतं. कला मात्र तिथे लिहित असते ते म्हणजे नातं टिकवण्यासाठी गरजेचे असलेले मुद्दे. त्यासोबतच कला तिथं लिहिते तेव्हा अद्वैत येतो आणि म्हणतो की नाही, हे साफ खोटं आहे. तेव्हा कला म्हणते, काय बोलते चांदेकर तू? तेव्हा अद्वैत म्हणतो, बघितलंस ना, म्हणजे तुला ज्या गोष्टी आहेत ना त्या पसारा करून कशाही पद्धतीने इरिटेटेड पद्धतीनं तू करत असते. आणि त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हा मुद्दा तर भिन्नतेमध्ये येणार आहे. म्हणजे कलाने समानतेमध्ये मुद्दा लिहायचा आणि अद्वैतने लगेच त्याची भिन्नतेची जी पाटी आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याच्याच विरोधात दुसरा मुद्दा लिहायचा. हे अद्वैतचं चाललेलं असतं आणि अद्वैत तेच करत असतो. कलाला मात्र ह्या गोष्टीचा राग येत असतो. कलाला ही गोष्ट पटत नसते. कला मात्र विचार करत असते की हे सगळं काय होतंय. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे की नातं टिकलं पाहिजे. इकडे आता रोहिणी, राहुल आणि त्याचबरोबर नैना, राहुल आणि नैना दोघंही रोहिणीकडे आलेले असतात आणि रोहिणीशी बोलत असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते, आता काय? तेव्हा ती सांगत असते की खुशखबर, खुशखबर, माझ्या हाती खुशखबर लागलेली आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, कसली खुशखबर आणि काय घेऊन आलेस तू हे सगळं? तेव्हा इकडे नैना सांगायला सुरुवात करते की अशी बातमी आहे की सनसनाटी आहे आणि तुम्हाला खूप आनंद होणार आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते, काय आहे का तुझ्या नवऱ्यासारखा फुसका बार घेऊन आलीस तू पण? कारण तुम्ही दोघंजण सध्या तेच करत असतात म्हणून विचारलेलं आहे. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की आबांकडून कळलेलं आहे की चांदेकरांच्या घरचा एकाचाही संसार टिकत नाही. नैना जेव्हा हे सांगत असते तेव्हा रोहिणी मात्र पाहतच राहते. रोहिणीला प्रश्न पडलेला असतो की नक्की हिला काय म्हणायचं आहे. तेव्हा नैना सांगत असते की आबांचं आणि त्याचबरोबर रजनी मॅडमचं बोलणं चाललेलं होतं की चांदेकरांना जो शाप आहे आधी पुराणात कधी लागलेला आहे, त्यामुळं चांदेकरांच्या घरचा संसार टिकत नाही, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते, अरे वा, मग तर थोरल्यांचा संसार तर टिकणारच नाही. म्हणजे तिनं मनात निश्चय केलेला आहे की सरोज आणि प्रदीप यांचा संसार जसा मोडलेला आहे
तसाच आता कला आणि अद्वैत यांचाही संसार मोडला पाहिजे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि आता त्या दोघांनी त्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्लॅन केलेला आहे. आणि त्यांच्या प्लॅनला खरं तर खतपाणी घालत असते ती म्हणजे सरोज आणि अद्वैत. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे हे सगळं घडत असतं. इकडे अद्वैत काम करत बसलेला असतो, पण त्याच्या डोक्यातले विचार काही जात नसतात. त्याच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की आई जे म्हणते ते खरं आहे का, त्या बाबतीत नक्की काय करायचं आहे, हे सगळं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता सध्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर असं होत असेल तर आमचं नातं कसं टिकेल, आमचं नातं टिकणारच नाही, हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं. इकडं कलाही टेन्शनमध्ये असते. ती भाजी फोडणी टाकायला घेत असते, परंतु तिच्याकडं गॅस चालू करायचा आहे ही गोष्टच तिच्या लक्षात येत नसते. आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते. त्याचबरोबर रजनी म्हणत असते की अगं कला, काय चाललंय नक्की, काय करतेस तू हे सगळं, तुला कळत नाही आहे का, तुझ्या डोक्यात काय वेगळं सुरू आहे का, असं विचारत असते. तेव्हा कला म्हणत असते की नाही, तसं काही नाही आहे. खरं तर कला तिच्या बाजूने खूप प्रयत्न करत आहे, आपला संसार टिकवण्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यावेळी रजनीच्या लक्षात येतं अद्वैत ही टेन्शनमध्ये आहे. मग ती अद्वैतकडे जाते आणि अद्वैतशी बोलायला सुरुवात करते. अद्वैतला म्हणते की अद्वैत, काय झालंय, कसं आहेस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो काही नाही ग, काम करतो. तेव्हा रजनी म्हणते की मला असं वाटतंय की तू वेगळ्याच विचारात आहे, म्हणून मी तुला विचारायला आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, तसं काही नाही आहे, असं तो म्हणतो आणि विषय टाळत असतो. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, तसं काही नाही आहे, आणि तो शांत राहतो. रजनी म्हणते की बरं, काय असेल तर सांग मला, असं म्हणत रजनी तिथून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अद्वैत हे सगळं बोलत असतो तेव्हा कला तिथं आलेली असते आणि कला पाणी घेऊन येते आणि अद्वैतला पाणी देते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की मला नको आहे हे. कला म्हणत असते अरे तुझ्यासाठी आणलेलं आहे, कारण तुझ्या तोंडावर बघ काय झालेलं आहे, तुझ्या या वागण्यामुळं घरातील सगळ्यांना संशय येत आहे, असं कला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, मला नकोच आहे, मला पाणी नकोच आहे. त्याचबरोबर इकडे आता यांची शोध मोहीम सुरू झालेली आहे. रोहिणी नयनाला विचारत असते तुझी बहीण आहे ना ग ती, मग तुला माहीत नाही आहे का तिला कोणत्या गोष्टींची सवय आहे, तिला वाईट सवयी कोणत्या आहेत त्या, जरा विचार कर ना तू. आणि असं असं काहीतरी असणार आहे ज्याच्यामुळं तिच्या बाबतीत हे सगळं घडणार आहे, हे सगळं रोहिणी तिला विचारत असते. तेव्हा नैना विचार करत असते. नैना म्हणत असते की काही झालं तरी असं काहीतरी शोधलं पाहिजे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी नैना त्याच गोष्टींचा विचार करत असते, कारण कलाच्या वाईट सवयी नाही आहेत. वाईट सवयी तर ढीग आहे तो नैनीकडे आहे. नैनी किती नालायक आहे हे आपल्या सगळ्यांनाही चांगलंच माहिती आहे, कारण तिचा मूर्खपणा जरा जास्तच वाढत चाललेला असतो. आणि आत्ताही कलाचा संसार मोडण्यासाठी तिची चाललेली ही धडपड असते. तिला जराही वाटत नसतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय. ज्या बहिणीने आपल्याला या घरात आणलेलं आहे त्या बहिणीचा संसार मोडायला आपण उठलेलो आहे, ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात येत नसते. आणि पुन्हा ती सांगते की हो, आता माझ्या लक्षात आलं की कलाला ना एक गोष्टीची वाईट सवय आहे, तिला ना फोनवर बोलण्याचा सेन्स नाही. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणत असते की आता काय करायचं आहे माहिती आहे का तुला, आता याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि त्याला कसं खतपाणी घालायचं आहे ते मी बघते. 1 महिन्याचं जे टार्गेट आहे ते 5 दिवसात संपून त्यांच्या दोघांचा संसार कसा मोडायचा आहे ते मी बघत आहे, असं रोहिणी म्हणत असते. तू फक्त एक काम कर, खाली गेल्यानंतर फोन लाव मिसेस खरेंना आणि तिच्याकडे दे आणि तिला बोलायला सांग, मग नंतर बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत ते मी बघते, असं नैनाला इकडे रोहिणी सांगत असते. त्यासोबतच नैना मात्र खुश झालेली असते. आता यांचं सगळ्यांचं चाललेलं असतं की जेवायला बसल्यानंतर कॉमन सेन्सची गोष्ट नाही असं म्हणत आपण कलाची वाट लावायची आहे आणि हा मुद्दा पुढं करून आता सगळ्यांना दाखवून द्यायचा आहे की कला कशी आहे ते. हा सगळा प्लॅन ठरलेला असतो. अद्वैत त्याचबरोबर कला, रजनीत सगळेजण आता जेवायला बसणार असतात. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की आबा आबा नाही आहेत का जेवायला. तेव्हा कला सांगते की हो, आबांचं जेवण झालेलं आहे आणि आबांना गोळ्या घ्यायच्या असतात, त्यामुळं आबा लवकरच जेवलेले आहेत, हे सगळं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेवढ्यातच आता बाकीचे सगळेजण येऊन जेवायला बसतात. नैना, राहुल, त्याचबरोबर रोहिणी आणि सरोजही आता आलेली असते. तर नैना मात्र लगेचच कलाच्या हातून ते भांडं घेते आणि म्हणते की कला बस तू, मी वाढते जेवायला, असं म्हणत तिने कलाला चक्क जेवायला बसवलेलं असतं. या गोष्टीचं नवल वाटत असतं ते म्हणजे सगळ्यांना. कलालाही स्वतःला आश्चर्य वाटत असतं की ही आज एवढी चांगली का वागत आहे.
आणि मग नैनाने आता ते भांडं घेतलेलं असतं आणि भाजी वाढायला गेलेली असते आणि त्यासोबतच मग तिने सगळ्यांना भाजी वाढते आणि त्याचबरोबर कलाला म्हणत असते की अगं आईचा काही फोन आलेला का. तेव्हा कला म्हणते की नाही का गं, तू का विचारतेस हे. नाही तू फोन करत असतेस ना रोज तिला, मग तुझ्याकडनं मला खबरबात कळते ना, म्हणून विचारत आहे असं ती म्हणत असते. मग नैनाला लगेच कला म्हणते की एवढंच वाटतं ना तुला, मग तू लाव ना फोन, तू विचार ना आई बाबांना कसे आहात काय आहे म्हणून, कारण तुला तर स्वतःला कधी वाटतच नाहीये. नयनाला मात्र कला चांगलंच उत्तर देते आणि तोंडावर पाडत असते, कारण खूपच आईबाबांची काळजी असल्यासारखी नाटकं सर्वांच्या समोर करत आहे, पण स्वतः मात्र आईबाबांना फोन लावत नाही. ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि कलाने तिला सांगितलेलं असतं की तू फोन लाव. आता नयनाने आईला फोन लावलेला असतो. संगीता दिनकरला म्हणत असते की अहो तो फोन वाजतोय बघा ना जरा. तेव्हा दिनकर म्हणत असतो हो हो वाजतोय फोन, बघितलं मी. तेव्हा संगीता म्हणत असते अहो तुम्हाला माहिती आहे का नैनीचा फोन आहे. आणि मग फोन उचलल्यावर नयनाला इकडे लगेचच संगीता बोलायला सुरुवात करते. संगीता म्हणत असते अगं दिवस कुठं उगवले, आज तू फोन केलायस म्हणून विचारलं. तेव्हा मात्र दिनकर पण पाहत असतो. संगीता म्हणत असते सगळं ठीक आहे ना. तेव्हा नैना म्हणत असते चला दुसरी आता लेक्चर द्यायला सुरुवात झाली. दुसऱ्या एकाने आपल्याला लेक्चर दिलंच पाहिजे ना, कारण यांचे लेक्चर ऐकण्यातच माझं आयुष्य चाललंय असं नैनाचं असतं. पण नैनाला मात्र इथे कलाला तोंडावर पाडायचं असतं आणि तिचे प्रयत्न त्याच गोष्टीचे चालू असतात. नैना म्हणत असते की हो मी ठीक आहे, पण तेव्हा ती म्हणत असते की नाही गं तू ठीक आहेस ना म्हणून विचारलं, काही नाही. तेव्हा नैना म्हणत असते की हो ना, आणि मुद्दामच खोकल्याचं नाटक करते आणि म्हणते थांब एक मिनटं कलाकडे देते. आणि कलाकडे फोन देते आणि ती आता जेवायला बसत असते. त्याचवेळी सरोज तिथे आलेली असते. दिनकर म्हणत असतो की काय झालं. तेव्हा ती म्हणत असते की ढास लागली बहुतेक तिला. मग कलाकडे फोन दिलेला असतो. कला म्हणत असते हां आई बोल, कशी आहेस, बरी आहेस ना. तेव्हा बाजूला जाऊन तिथं बोलत असते. आणि आता नैना सगळ्यांना जेवायला वाढायचं सोडून आता स्वतःही जेवायला बसलेली असते. आणि मग रजनी मात्र सगळ्यांना जेवायला वाढत असते. तेव्हा कला फोनवर बोलत असते. नैनाचं सगळं हे नाटक चालू असतं आणि त्या नाटकामध्ये अलगद कला अडकत असते, कारण कलाला माहिती नसतं की ह्या सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना कळलेलं आहे की तिच्यात आणि अद्वैतमध्ये काय चालू आहे, किंवा त्या दोघांचं नक्की कशा पद्धतीनं वागणं सुरू आहे ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. हे मात्र कलाला माहिती नसतं. आणि आता कला मोठमोठ्याने आईशी बोलत असते. आई सांगत असते की अगं सांडगी मिरची केली. तेव्हा कला म्हणत असते की काय गं आई, मला का सांगितलं नाहीस, तू करून पण झाली वे तुझी. तेव्हा आई सांगत असते की हो गं पापडाच्या लाट्या पण तयार करायला घेतलेल्या आहेत, पापडाच्या लाट्याही तयार होत आहेत. आणि त्याचबरोबर आता सगळं अशा पद्धतीनं आहे ती सांगत असते. कला मात्र आईबरोबर बोलत असते, खुश असते. आणि तेव्हा रजनी मात्र तिथे आता नाक खुपसत असते आणि ती म्हणत असते काय काय लोकांना अक्कलच नसती, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे हेच त्यांना कळत नसतं. हे मूर्खासारखे असे बोलत असतात. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, आपण 4 माणसात आहोत तर कसं बोललं पाहिजे. तिला हे सगळं मुद्दाम करायचं असतं, कारण दाखवून द्यायचं असतं की कला कशी आहे. बघितलं ना, कलाला बोलायचीही अक्कल नाही, ही गोष्ट तिला दाखवायची असते, म्हणून तिचं हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला शांतपणे तिथं उभी असते. अद्वैत आणि सरोज मात्र पाहत असतात. कलाचं फोनवरचं बोलणं चालू झालेलं असतं आणि कला मात्र आनंदाने बोलत असते. आणि आई हां मला लाट्या पाठवून द्या, तुला माहिती आहे ना मला किती आवडतात, आणि तुझ्यासारखे पापड ना दुसरं कोणीच बनवू शकत नाही. आणि असं बोललं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी मात्र आता सगळ्यांना सांगत असते की आता इरिटेट झालेला आहे. तेव्हा सरोज पण म्हणत असते की काय तर काय, हिचं बोलणं ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट आहे इथं. आणि रजनीलाही आता कला तिकडून ओरडून सांगत असते की आईला मी आपल्यासाठीही पापड बनवायला सांगते आणि आमच्यासाठीही बनव असं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे रजनी मुद्दामच हे बोलत असते काय हे कसं आहे हे सगळं, म्हणजे मला ना कळतच नाहीये. आणि असं ती बोलत असते किती इरिटेटिंग आहे, एवढं मोठ्याने कोण फोनवर बोलतं का, सरोज वहिनी आपल्या घरात कोण आहे का गं असं म्हणत ती बोलत असते. आणि कला मात्र आईशी आनंदाने बोलत असते आणि त्यासोबतच आईला सांगत असते की आपण नंतर बोलूया, आणि असं म्हणत ती फोन ठेवायला जाते. त्याचवेळी संगीता मात्र तिच्याकडे पाहत असते. संगीतालाही खूप छान वाटत असतं. आणि नैनाने मात्र इथे ठिणगी टाकलेली असते आणि रोहिणीने वात पेटवून दिलेली आहे. आता रॉकेट उडायची वाट बघत बसलेल्या असतात, कारण दुसऱ्याचा ह्याच्यावरती आनंदावरती विरजण टाकून त्याच्यात आनंद घेणारी ही यांची नाटकी जोडी असते. त्याचबरोबर कला तिथे येते आणि मग रोहिणी तिला लगेच म्हणायला लागते की तुला कळत नाही आहे का गं कला, कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. अद्वैत पण पाहत असतो. उद्या मला सांग अद्वैत बरोबर तू मीटिंगला गेली आणि तिथे तुला फोन आला तर तू असं बोलणार आहेस का, त्याच्यामुळे अद्वैतची इज्जत जाणार आहे, हे लक्षात येते का तुझ्या. तेव्हा कला म्हणते की आईशी कोणी मोजून वापून बोलतं का, नाही सॉरी तुम्हाला त्रास झालेला आहे. तेव्हा मात्र लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे सरोज. कसं आहे
सरोज म्हणते की काय माहिती कसं चाललेलं असते, असं म्हणत सरोज तिथून निघून जाते. रोहिणी म्हणते अरे बापरे, मी तर इथं ठिणगी टाकली होती, राग तर झालीच नाही, वणवा पेटला नाही आणि ही तर उठून चालली आहे. आणि जाताना सरोज मात्र अद्वैतच्या कानाजवळ येते आणि अद्वैतला सांगू लागते की जरा लक्ष ठेव, विचार कर, बघ मी काही गोष्टी सांगत आहे, तुला म्हणत आहे ना तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. तेव्हा कला म्हणत असते की ह्या मायलेकराचं काय चाललेलं असतं ना काय माहिती. इकडे आता काजल घरी आलेली असते. काजल खूप टेन्शनमध्ये असते कारण तिने आज सोहमला एका मुलीसोबत पाहिलेलं असतं आणि तिला खूप धक्का बसलेला असतो. तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. त्याचवेळी संगीता तिला पाणी देत असते आणि म्हणत असते की पाणी पी. तेव्हा काजल म्हणते की आलेस. तेव्हा संगीता म्हणते काय झालं गं. तेव्हा काजल सांगते की आज कॅफेमध्ये ना खूप कस्टमर होते, खूप गर्दी होती ना, त्याच्यामुळे. संगीता मात्र विचार करत असते कारण आज ही मला खरे बाई म्हणाली नाही तर मला आई म्हणालेली आहे, नक्कीच काहीतरी घडलेलं आहे, हे मात्र संगीताच्या लक्षात आलेलं असतं. कला इकडे रूममध्ये आलेली असते आणि पाहते तर काय, अद्वैतने भिन्नतेच्या बाजूला लिहिलेलं असतं की 4 माणसांमध्ये फोनवर बोलायचे मॅनर्स नाहीत. तेव्हा कला म्हणत असते हे काय अद्वैत चांदेकर, तुझं काय चाललंय नक्की. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, उद्या आपण मीटिंगमध्ये आहोत किंवा माझ्याबरोबर तू आलेली आहे आणि तिथं तू जर अशा पद्धतीनं वागली तर कॉमन सेन्स नाही, त्यामुळं माझी आबरू जाणार आहे ती वेगळीच आहे आणि तुला ही गोष्ट कळतच नाही आहे. त्यामुळं आपण परफेक्ट होऊ शकत नाही, आपल्या दोघांमध्ये समानता नाही तर आपण एकत्र राहू शकत नाही, असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला मात्र म्हणत असते काही काय चांदेकर रे तुझं, काही चाललेलं असतं. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बघ, मी माझी बाजू पूर्ण करणार आहे आणि मग काय होणार आहे रिझल्ट तुला माहितीच आहे. तेव्हा कलाला मात्र राग येतो. कला मात्र म्हणत असते की हे काय चाललंय याचं, याची बाजू, याचं सगळं याच्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. आणि मग कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट तू विसरलेला आहे की समानता आणि भिन्नता हे मुद्दे आपण दोघांनी काढायचे आहे आणि त्याचबरोबर इथे तू मी समानतेचे मुद्दे काढत आहे तर तू एकही मुद्दा समानतेचा काढत नाही, तू फक्त भिन्नतेचे मुद्दे काढतोय, म्हणजे तुला नातं संपवायचंच आहे. या दृष्टीनं तुझे प्रयत्न चाललेले आहेत, असं कला अद्वैतला बोलत असते आणि अद्वैतला म्हणत असते की तुझं जे काही चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटत नाही. तेव्हा अद्वैतलाही कळत आहे की कला म्हणते त्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे, कारण अद्वैत फक्त भिन्नतेचे मुद्दे काढत आहे, कारण अद्वैतला वाटतच नाहीये की त्यांचा संसार टिकला पाहिजे, हे अद्वैतचं चाललेलं असतं. कला मात्र अद्वैतला प्रत्येक वेळेस हे सगळं पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि या सर्व गोष्टी मात्र अशा पद्धतीनं घडत असतात. कलाने खूप प्रयत्न केलेले असतात पण अद्वैतचा जो मूर्खपणा आहे तो काही संपत नसतो. त्यानंतर आता इकडे सरोजने अद्वैतला बोलवलेलं आहे आणि दोघंही हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती तिथे गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा सरोज म्हणत असते अद्वैत, मी तुला प्रत्येक वेळेस समजवत आहे, तुला प्रत्येक वेळेस मी सांगत आहे गोष्टी कशा पद्धतीनं होत आहेत आणि तुला मात्र ते ऐकून घ्यायचं नाही, कारण लवकरात लवकर निर्णय घे, कारण तुमच्या दोघांमध्ये तशी समानता मला काहीही दिसत नाही, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी आबा तिथं आलेले असतात आणि जेव्हा आबा तिथं आलेले असतात त्याचबरोबर इकडे आबा आलेले असतात आणि आबा पाहत असतात. आबांना जेव्हा कळतं की म्हणजे अद्वैतच्या मनात विष घालवणारी ही सरोज आहे, अद्वैतचा संसार मोडणारी ही सरोज आहे, तेव्हा मात्र आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता आबा सरोजची कशी कानउघडणी करणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.